हॅलो, नमस्कार सर. हां, नमस्कार. सर आता बऱ्याचशा शेतकऱ्यांचे आपल्याला फोन सुद्धा येत आहे, की मान्सूनची अपडेट काय राहणार? तर काय राहणार सर आता मान्सूनविषयी अपडेट? मी तुम्हाला पहिल्यापासून तारीख कोणती सांगितलेली कधी पाऊस येणार आहे? 7 तुमच्याकडून तारीख. ऐकून. 7 जून ते 14 जूनच्या दरम्यान मान्सूनचा पाऊस येणार. हो, बरोबर सर. मी माझं ठाम मत असतं बरं का. हो, हो. बरोबर. म्हणजे 7 जून ते 14 मध्ये पाऊस येईल. हां. ज्या भावात ईदभर ओल जातील त्याच्या पेरण्या लागतील. हो, आणि सगळ्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो आज आहे 5, हो. 5, 6 आणखीन 2 दिवस शेताचं काम आटपायला चान्स आहे. 2 दिवस. बस 5 हो, जून आहे ना, आजच्या दिवस आणि उद्याचे दिवस. हो. 7 तारखेला माझा पाऊस येणारच आहे. हां. पण 7 पासून ते 7, 8, 9, 10, 11, 14, 15 पर्यंत हं, हं. दररोज वेगवेगळ्या भागात मान्सून दाखल होणार आहे. हो, बरोबर. केरळमधून काय झालं ते पुढे सरकायला आणि लगेच त्यानं कर्नाटक हे कव्हर करून हो. शॉर्टकट मार्गाने येणार या म्हणजे मधल्या मार्गाने यावेळेस मान्सून येणार. मुंबईकडे न जाता काय होणार आहे, हां. इकडून कर्नाटकमधून इकडून सांगली पलूस त्या परिसर आहे ना त्या कर्नाटकमधून हो. येणार आहे. बरोबर. तिकडून जर आला तर काय होतंय की कोल्हापूर जिल्हा, हं. सांगली जिल्हा, हां, सातारा जिल्हा, हां, पुणे जिल्हा, हां, अहिल्यानगर, हां. बीड जिल्हा, कडाशी जे दुष्काळ पट्टा, हो. त्याच्यानंतर धाराशिव जिल्हा, हां, लातूर जिल्हा, हां. जालना जिल्हा, हो. परभणी जिल्हा, हं, नांदेड जिल्हा हं, आणि संभाजीनगर आणि हं. अहिल्यानगर ह्या पट्ट्याला काय होते मग जास्त पाऊस पडतोय हो का? तिकडून आल्यामुळं. हो. आणि हेच जर मान्सून जर मुंबईकडून जर येणार असला हां. तर मुंबईकडून काय होतं मग हे जे आहेत ना बीड, लातूर, धाराशिव, सातारा, सांगली तिकडे हो, पाऊस कमी पडतोय. हो. तर यावेळेस मधल्या मार्गे येणार आहे त्याच्यामुळे काय होणार आहे दक्षिण भागातल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची पेरणी लवकर सुरू होईल. बरोबर सर. हं. मात्र तळ कोकणामधून येणार आहे का यंदा? हो, तळ कोकणामधून. हां, हां, हां. तळ कोकणामधून पण नाही इकडूनच येईन आपलं हो. निपाणी त्या त्या पट्ट्यातून. हां, हां, हां. निपाणी हो, कर्नाटकमधले निपाणी तालुका आहे ना. हो. निपाणी त्या परिसरातून. बरोबर सर. बागलकोट त्या परिसरातून. मग हो. त्याच्यामुळे काय होईल विदर्भाची पेरणी लवकर होईल हां. आणि परभणी जिल्ह्याची होईल. हं. विदर्भामध्ये नांदेड जिल्हा, यवतमाळ जिल्हा, वाशिम, हिंगोली, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, हो, अकोला, अमरावती, बुलढाणा हो. आणि मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र हां, हां, हां. हे पेरणी माझं लवकर होईल. हो का? मात्र या भागातली शेतकऱ्यांची पेरणी जी आहे ते लवकर होणार. हो. हो. आणि शेतकऱ्याला म्हणा की काय करा 7 हां, जूनपासून 14 जूनपर्यंत दररोज हां. वेगवेगळ्या भागात 7 तारखेला सगळीकडे दाखल होणार नाही बरं का. नाही, नाही. आता काय बरोबर. होते लोकांना वाटतं की 7ला सांगितलं आणि 7ला सगळीकडे दाखल होईल. हो, तसं नसतंय. हो, 7ला काय होईल मग सुरुवात होती 7ला मग काही भाग व्यापून टाकते 8ला पुन्हा दुसरा भाग व्यापितोय हो, 9ला तिसरा व्यापितोय 10ला चौथा असा दररोज वेगळा भाग व्यापित जातोय तसा पाऊस पडणार आहे. हो. बरोबर. मात्र संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्यासाठी पुढील 14 तारखेपर्यंत समजा पाऊस राहणार आणि दररोज संपूर्ण व्यापून टाकेल 14 हो. पर्यंत. आणि दररोज वेगवेगळ्या भागातनी पाऊस पडण्याची शक्यता राहणार. हो. हो, आणि पहिल्यापासूनच मी काय म्हणलं होतं 14 पर्यंत हो, 7 ते 14 जूनला 7 पासूनच पाऊस येणार आहे. पण त्या अगोदर थोडं अवकाळी पाऊस येणार आहे. हो, आज देखील बघा ना रात्रीच्याला 5-4च्या नंतर संध्याकाळी. हो. आणि रात्री सुद्धा पाऊस सुरू झाला होता सर आमच्या भागामध्ये. आम्हाला खूप पडला 4 बोट ऊल गेले. आमच्या गावातल्या लोकांनी कापसं लावली. हो का? धूळ पेरण्या हो, धूळ पेरण्या केल्यात. हां, 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 हां. मी देखील आज ते ट्रॅक्टर नाही भेटला आमचं ते रेगाटीला. नसता हो, उद्याच्याला आज रेगाटून ठेवायचे हो. आणि उद्या धूळ पेरणी करणार होते कापसाची. हो का? हां, हां. मात्र सर काही आमच्या अख्ख्या गावानं लावून टाकले कापसं. हो का? हो. हां, हां. मात्र तुमच्या इथल्या शेतकऱ्यांची कपाशीची समजा पेरणी आपलं कपाशी झाली, लागवड झाली. झाली. हो, वाटल्यास दुपार आणखीन मी ना माझं दुसरं एक शेत ठोक्यानं केलेलं आहे तिथलं ना हो. लावायला बायाचा व्हिडिओ दाखवतो तुम्हाला आज टाकतो तिथं. हो ना, हो ना. हो. हो. कारण की ना ते आपला म्हणजे आपला विश्वास आहे. मी त्यांना जितके माझ्या विश्वासातले आहे त्यांना मी डायरेक्ट लावा म्हणत असतो. नाही, नाही. बरोबर आहे, बरोबर आहे. हो ना. हो, असं काय होतंय आपण लावा म्हणलं ते एखादं उगाच थोडे हे करते त्याच्यापेक्षा जी आपल्या विश्वासातल्या आमच्या गावातल्या लोकांना मी सांगितलं लावून टाका. हो. बरोबर आहे. तर तुम्हाला सांगतो आज किती तारीख आहे? आज 5. तर 5 आज काय होईल त्यासारख्या थोड्या फुगत्या. हो. 6, 7, 8, 9 तुम्हाला 11 तारखेला ना त्या तिथून असा कोंब वरी आलेला सरकी उभारायला फोटो हे दाखवेल बघा. हो, हो, हो. किती? 11 तारखेला. तुम्हाला ती सरकी उभारेल दाखवेल बघा. हो, हो. बरोबर.
ते त्याच शेतातली ते एक जण मित्रांनी लावलेली तीच बॅग तिथली. हो. हं. मात्र सर आपण जे 2026चा जो मान्सून आहे, आपण सरासरी पाऊस सांगितलेला आहे. तर काही कमी जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे का यंदा? नाही, नाही काही होणार नाही. तुम्हाला सांगतो हं. आणखीन पण मी तुम्हाला सांगतो, की यावर्षी चांगला पाऊस पडणार आहे. हो. वाटल्यास तुम्हाला डेट वाईज सांगतो म्हणजे आता हे जे पाऊस आहे 7 ते 14 पडणार आहे आता. हो, हो. त्याच्यानंतर काय होणार 19, 20, 21 पाऊसला येणार आहे हां. आणि त्याच्यानंतर 25, 26, 27, 28, 29, 30 जूनला एकदा पाऊस येणार आहे. हो, जुलैमध्ये थोडा जास्त पाऊस पडणार आहे. हो, ऑगस्टला कमी राहील आणि हो, सप्टेंबर, ऑक्टोबर सरासरीपेक्षा जास्त घालेल, धुमाकूळ घालेल. हो. बरोबर. आणि मी पहिल्यापासून ठाम आहे, दुष्काळ वगैरे काही पडणार नाही. हो. मात्र पाऊस सर उघडीपच्या तारखा कोणत्या राहणार उघडीपच्या तारखा? उघडीकच्या आता थोडं 16च्या 15च्या नंतर थोडं उघडलं थोडं हे राहील ना. 15 ते 19 समजा. हो. मग हो, त्यावेळेस काय होईल फक्त नुसता मान्सून दाखल होईल हो, तर ते सरी असतात का सरी पडतात. हो. बरोबर. आता ढग तयार होते आणि ते असं सरी येत राहतात ते. हो. ते बरोबर. तशा स्वरूपाचा पाऊस पडेल मग ते महाराष्ट्रामध्ये हो, हो. 16च्या नंतर. बरोबर आहे. म्हणजे ते आपण सारख्या लावतो तर एक आभाळ एक 3:30 वाजता ढग उठत आहे हो, आणि लगेच असं सरीने पडत जात आहे. हो, हो. बरोबर. सरीव सरी ते बरोबर आहे. ते मात्र 15 पासून सुरू होतील. 15, 16, 17, 18. 15, 16 आणि 17, 18. हां, त्या सरी येतील. हो, हो, हो. बरोबर. आणि हे जे आहे का हं. चांगला पाऊस मात्र 7 ते 14चाच राहील. 7 ते 14 चांगला राहणार. समजा शेतकऱ्यांची याच्यात संपूर्ण एक शेतकऱ्यांची एक पेरणी टप्पा पेरणीचा होईल. हो, ज्याचं जमलं त्याचं जमून जाईल समजा. हो. बरोबर. त्याच्यामधून याच्यातून उरले तर जूनच्या शेवटच्या आठवड्यात ते ठरलेलंच आहे. हो, बरोबर आहे. त्याच्यातून काही शेतकरी उरले डिझेलला मग डिझेल नसलं ट्रॅक्टरला पेरण्या नाही झाल्या हां. तर 10 जुलै ते 15 जुलै ते पाऊस येणारच. हो, बरोबर आहे. हं. मात्र त्यामध्ये राहिले-सुहिले सर्व शेतकऱ्यांच्या पेरण्या होऊन जाणार. हो. हो. मात्र सर शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला काही प्रश्न सुद्धा येत आहे. हं. तर शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे, की जोरदार पावसाची सुरुवात आपल्याला कधीपासून पाहायला मिळेल? 7. 7 ते 14. हो. हो. मात्र त्यानंतर आपल्याला थोडक्यात उघडीप पाहायला मिळेल म्हणजे पुढील 2 ते 3 दिवस म्हणजे 15 ते 19 तारखेपर्यंत. हो. ते मग बी ते मात्र काही सरी भागातलीच येतील. हो, मात्र ते बी काही भागातलीच उघडीप राहणार फक्त. कोकण घाट माता आहे ना, ते तिकडे पाऊस चालू राहील हो, आणि हो. त्याच्यात बरोबर. सरी माता आपल्याकडे येत राहते सरी. हो, सरी बरं बरोबर. का त्या सरी येतात ना पावसात हो, मान्सून आल्याच्या नंतर. हो. बरोबर. मात्र सर दुसरा प्रश्न असा आहे शेतकऱ्यांचा, की पहिल्या पावसावरती शेतकऱ्यांची पेरणी होणार का? बिलकुल होणार. कारण की तुम्हाला सांगतो आता व्हिडिओ कॉल नाही नसत तुम्ही माझ्या शेतामध्ये हो. आता 4 बोट ओल गेली बरं का. हं. आज देखील आम्हाला पाऊस पडणार आहे, उद्या पडणार आहे. हो. तर ह्या 3 दिवसात ईदभर ओल गेले की बिलकुल मी तुम्हाला 10 तारखेला मी स्वतःच पेरतो का नाही दाखवतो तुम्हाला. हो, हो. बरोबर आहे. म्हणजे मी मात्र सर माझं स्वतः हां. हो. त्याचबरोबर तिसरा प्रश्न असा आहे, की मान्सून महाराष्ट्रात आल्यानंतरही पाऊस गायब होण्याची शक्यता आहे का? नाही होणार. गायब नाही होणार का? नाही होणार. हां, हां, हां.